आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील कात्रेश्वर हायस्कूल कातर खटाव या विद्यालयाचे 1982 सालचे 10वीचे माजी विद्यार्थी 43 वर्षांनी एकत्र आले। यावेळी गुरु आणि शिष्य एकत्र आल्याने जुन्या आठवणींना चांगलाच उजाळा मिळाला आहे असं म्हणावं लागेल। कातर खटाव येथे 1982च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच उत्साहात पार पडला। आजपर्यंत खूप विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडले। काही गुणवंत विद्यार्थी घडले। कुणी डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, पोलीस, वकील, सैन्य दल तसेच विविध व्यवसायात यशस्वीरित्या आपले करिअर घडवत कार्यरत आहेत। याचा या कात्रेश्वर हायस्कूलला सार्थ अभिमान आहे असं गुरुजनांनी उद्गार काढले। माजी विद्यार्थी गेली अनेक दिवसांपासून या मेळाव्याच्या कार्यक्रमाची तयारी करीत होते। व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधून 1982च्या 10वीच्या बॅचेसच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी आटोकाट प्रयत्न करीत कार्यक्रमाचे कौतुकास्पद नियोजन केले। कोण विद्यार्थी गावातच आहेत तर कोण जिल्ह्यात, परराज्यात तर कोणी बाहेर देशात असे माजी विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवण्यासाठी ठिकठिकाणी रुजू झाले होते। राज्यात परराज्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ठाम भूमिका घेतली। काही का होईना पण मेळाव्याला जायचं असे मनात ठाण मांडून स्नेह मेळावा कार्यक्रमाला हजेरी लावली होती। बऱ्याच वर्षानंतर माजी विद्यार्थी एकत्र आल्याने एक वेगळाच आनंद पाहायला मिळत होता। प्रत्येक जण एकमेकाची विचारपूस करीत होते। दिवसभर एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थी मित्रमंडळींनी एकमेकांची विचारपूस करण्यात रमून गेले होते। जुन्या आठवणींना उजाळा देत गुरु आणि शिष्य मित्रमंडळी एकमेकांची विचारपूस करीत होते। विद्यार्थ्यांची आत्मीयता त्यांच्या मनात कायम घर करून राहिली होती। शांततेचं जीवन जगण्याचा संदेश एकमेकांना देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे। शिक्षकांनी केलेली सेवा विद्यार्थ्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवण्याचे काम केले असे माजी प्राध्यापक मडके सर यांनी यावेळी उद्गार काढले। अशा तऱ्हेने प्रत्येक मान्यवरांनी, गुरुजनांनी, माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपली मनोगते व्यक्त केली। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। तर आपण आता इथे कातर खटाव येथे श्री कात्रेश्वर हायस्कूल कातर खटाव 1982ची बॅच एकत्र आलेली आहे। किती वर्षानंतर एकत्र आली? 43 वर्षानंतर बॅच एकत्र आलेली आहे। तर इथे त्या विद्यार्थ्यांना शिकवणारे आपले मान्यवर मडके सर इथे उपस्थित आहेत। त्यांचा तर खूप आभार मानलं पाहिजे। त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल? नवीन उजाळा देण्यासाठी त्या मुलांच्या आयुष्यामध्ये एक वेगळा हायस्कूलचा आनंद असतो। विद्यार्थी जसे भोगणाऱ्या अडीअडचणी, त्याच्यानंतर पुन्हा प्रौढावस्थेत आपण आल्यानंतर मिळणाऱ्या सुखसोयी त्याची आठवणसुद्धा होते आणि पुन्हा त्याला उजाळा मिळतो। त्या दृष्टीने हा कार्यक्रम फार मोलाचा होती। गुरुकुल शिक्षण पद्धती होती। हां, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये जी आपुलकी गुरुबद्दल आणि शिष्याबद्दल होती ती काही जोड्या इतिहास प्रसिद्ध आहेत। त्या पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये असंच कायम प्रेम राहावं यासाठी त्यांनी आखलेला हा कार्यक्रमाचा मेळावा फार मोलाचा असा मानला जातो। अच्छा, पुढे काय सांगाल? त्याचप्रमाणे त्यांच्यावरती झालेले संस्कार हे अतिमोलाचे आहेत आणि गुरुबद्दल दाखवलेली कृतज्ञता ही आम्हा शिक्षकांना फार महत्त्वाची वाटते आणि जगण्यासाठी एक संजीवनी मिळते। अच्छा सर, आता ते मला एक सांगा, अनेक इथं बॅचेस एकत्र आल्या 10वीच्या, काही 50 वर्षानंतर एकत्र आल्या, काही 40 वर्ष, काही 30 वर्षानंतर आल्या। तर एक तुम्हाला तरीसुद्धा त्यांच्यापुढं तुम्ही एक ठामपणे असे शरीरसृष्टीने उभं राहता, त्याच्याबद्दल काय सांगा थोडंसं? मग तुम्हाला असं वाटत होतं का मी येते असं? मी या ठिकाणी 1970 पासून काम करतोय ते 2001ला रिटायर झालो। त्यामध्ये अनेक बॅचेस मी 10वीचाच क्लास टीचर होतो। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल एक प्रकारचं वेगळं प्रेम होतं आणि मी केलेली सेवा ही त्यांच्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोचलेली होती। निकालाची परंपरा आमच्यामध्ये तर कायम मला शिक्षकांनी जी साथ दिली माझ्या, ती आमच्या शिक्षकांचं सुद्धा मला आभार मानले पाहिजेत। मी एकटा त्याला कारणीभूत नाही। आमचा जो संच होता तो संच मुख्याध्यापक जे काय आम्ही निर्णय घेत असे ते मान्य करायचे आणि मुलांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची गुरुबद्दल, शाळेबद्दल जी आत्मीयता होती ती सुद्धा त्यांची कायम घर करून राहिलेली होती। अच्छा,
तर कॅंगारे सर काय सांगाल तुम्ही आज एकत्र आला एक मला वाटतं की ती 43 वर्षानंतर तुमची बॅच एकत्र येते. नमस्ते सर. 43 वर्षानंतर आम्ही एकत्र आल्यानंतर आम्हाला 20 वर्षाची ऊर्जा अधिक मिळाली बरं. आणि 20 वर्षाची ऊर्जा मिळाल्याने बालपणामध्ये आम्ही जे सवंगडे होतो ते आता 43 वर्षाने भेटल्यानंतर शारीरिक मानसिक भावनिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आता आम्ही सगळ्या सोसलेल्या भोगलेल्या अनुभवलेल्या आहेत आणि या पिढीला वसाने वारसा पुढे तसाच चालू राहावा आणि आपण काहीतरी समाजाचे शाळेचे देणे लागतो आणि जेणेकरून या ठिकाणी आनंद मिळावा. अलीकडच्या काळात ताण तणाव टेन्शन डिप्रेशन नैराश्य नाराजी प्रत्येक कुटुंबात आहे. बारीक सारीक गोष्टींत ताण येतो आणि इथं आल्यानंतर हा सगळा ताण विसरून जातो आणि सगळे आनंदाने एकमेकाच्या गळ्यात गळा घालून हातात हात घालून चांगल्या आनंदाने जीवन जगण्याचे एक संजीवनी मिळते. आणि यातून एवढं सांगायचं की अडीअडचणीला सुद्धा कळत न कळते म्हणजे विद्यार्थी एकमेकाच्या मदतीला येतात. कोणाला का आर्थिक अडचण आली तर मदत करतात. वेळप्रसंगी एखाद्या कंपनीत कामाला असेल त्याच्याकडून सुद्धा माहिती चांगली मिळते आणि असे दरवर्षी मेळावे आम्ही साजरे करणार आहोत आणि एकमेकाला चांगल्या एक शांततेचा संदेश आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याचा आनंद घेण्याचा आम्ही सगळ्यांना संदेश देणार आहोत. थँक्यू. तर काय सांगाल तुम्ही आज एकत्र आलात 43 वर्षानंतर माजी विद्यार्थी बोला. माजी विद्यार्थी 43 वर्षानंतर आम्ही एकत्र आलो. 10वीला 1982 सालची आमची बॅच. त्याच्यानंतर कोण कुठं गेलं काही माहीत नाही. पण मी त्या क्षेत्रामध्ये असताना अरुणराव बागला यांच्या सान्निध्यात असल्यामुळं राजकीय क्षेत्रामध्ये गावचा सरपंच झालो, मार्केटिंगमध्ये संचालक झालो. अशा त्यांच्या सान्निध्य राहिल्यामुळं चांगलं क्षेत्र मला मिळालं आणि ते चांगल्या पद्धतीने मी यशस्वी पार पाडलेलं आहे. आणि ह्या जो मेळाव्याच्या वतीनं मेळावा जो भरतो आहे 43 वर्षानंतर एकत्र आलेली सर्व मित्रमंडळी मैत्रिणी आजही खूप आनंद झाले. धन्यवाद. ओके. काय सांगाल एकत्र आला तुम्ही? फार बरं वाटलं हां. कारण 43 वर्षानंतर आम्ही बरेच जण एकत्र आता भेटतोय. हां. बऱ्याच जणांचे चेहरे बदलल्यामुळे काहीच्या ओळखू पण येत नाही आणि एकत्र आल्यामुळे बऱ्याच जणांच्या आता ओळखी झालेल्या आहेत. त्यामुळे एक मनामध्ये जगण्याची एक ऊर्जा निर्माण झालेली आहे. अच्छा. आणि असेच मेळावे होत राहावेत अशी इच्छा आहे. बरं हे सरांच्या विषयी काय वाटेल सर अनेक कार्यक्रम तुम्हाला अटेंड देतात. तुमचीच बॅच नाही असे मी आता पाहतोय बरेच मी बॅचेस अटेंड केलेत ह्या माध्यमातून. तर सरांच्या विषयी काय बोलाल मडके सरांच्या विषयी दोष ते आपले गुरु आहेत. हां. ते गुरु आहेतच आणि त्यांची शाळेमध्ये असणारी जी शिस्त होती कारण मीही शारीरिक शिक्षक असल्यामुळे सरांनी जे काही शिस्त लावलेली होती त्या पद्धतीनं मी त्या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये शिस्त लावण्याचा प्रयत्न करत होतो. मला एक आव्हान होतं की तुम्ही 26 जानेवारीचा कार्यक्रम कसा करा. तर त्यावेळेला मला सरांची एक रचना त्या ठिकाणी 26 जानेवारीला कवायत कशी करायची म्हणजे रचना कशी करायची त्या पद्धतीची मी रचना त्या ठिकाणी दाखवून दिली आणि त्यामुळे त्या संस्थेनं त्या ठिकाणचे असणारे जे मुख्याध्यापक होते त्यांनी संस्थेमध्ये माझा रिपोर्ट पाठवला की या व्यक्तीला इथून जाऊ देऊ नका आपल्याला त्यांची गरज आहे. आणि मग अशा शिक्षकांमुळे मलाही त्या ठिकाणी एक चांगली ऊर्जा मिळालेली होती आणि त्यामुळे चांगल्या संस्थेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. कुंभार सर असतील गणित शिकवण्याची हातोटी त्यांची विज्ञान शिकवण्याची मी शाळेमध्ये विज्ञान शिकवताना ते जे काही उदाहरणं द्यायचे काही त्या सांगायचे त्या मी त्या ठिकाणी सांगत होतो. आणि त्यामुळे गणित विषयाचा मी अगदी 98% पुढे रिझल्ट देण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणजे या शिक्षकांमुळे आपण काहीतरी करू शकतो म्हणजे शिक्षक होण्याची मला एक प्रेरणा मिळाली. तर आज या ठिकाणी तुम्ही श्री कात्रेश्वर हायस्कूलचे माजी विद्यार्थी 1982 नंतर 43 वर्षानंतर एकत्र आलात आणि मित्रमैत्रिणी तुम्हाला माझी विद्यार्थी भेटले तर काय वाटतं याच्याबद्दल? मला इतक्या वर्षांनी भेटल्यानंतर खूपच जास्त आनंद झाला आणि असे मेळावे अजून वर्षानुवर्ष व्हावेत असं मला वाटतं. म्हणजे सगळ्यांच्या भेटी वरचेवर होत राहते. शिक्षक भेटले तुम्हाला त्यावेळेचे काय आठवण म्हणजे शिक्षक भेटले त्यांचं मार्गदर्शन खूपच महत्त्वाचं होतं त्यावेळेचं पण आणि आता पण काही थोडंफार बोलले ते आमच्याबरोबर अतिशय महत्त्वाचं बोलले ते म्हणजे घरच्या पारंपरिक विचारांविषयी बोलले आणि शाळेतील पण विचारांविषयी बोलले. तर ते ऐकून खूप छान वाटलं आणि ते आमच्यात रुजावं. 40 वर्षानंतर एकत्र आला बोला. 43 वर्षानंतर एकत्र आल्यानंतर असं वाटलं
की म्हणजे आपण अजून 10वीतच आहोत. बर. मित्रमैत्रिणींना भेटून एक वेगळा आनंद मिळाला हां. आणि म्हणजे जुन्या आठवणी ताज्या झाल्या. अच्छा. आणि थोडक्यात असं म्हणेन, केल्याने होत आहे रे आधी केलीचे पाहिजे. बर. आणि त्या उक्तीनुसार खरंच जे आपण ठरवलं त्यानुसार ते यशस्वी झालं. अच्छा. असंच दरवर्षी आपण प्लॅन करूया हां. आणि दरवर्षी आपण एकमेकांना भेटत राहूया. अच्छा. धन्यवाद. तर तुम्हाला पुढील वाटचालीस तुमच्या खूप खूप शुभेच्छा. मायभूमी न्यूजतर्फे तुम्हाला सर्वांना विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.